राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं जे काम सुरू आहे त्यामधील पुणे ते कागल दरम्यानच्या टप्प्यात अत्यंत सुमार दर्जाचं काम सुरू आहे. जिथं महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे त्या ठिकाणचे सर्व्हिस रोड खड्डेमय असल्यामुळं वाहनधारकांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. महामार्गाचं काम करताना चांगल्या दर्जाचे पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी संबंधित ठेकेदार आणि राजमार्ग प्राधिकरणानं कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. वाहनधारक ज्या महामार्गासाठी टोल देतात त्या महामार्गाचा सध्या वापरच करता येत नसताना टोल द्यायचा कशासाठी असा सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं आज पुणे ते कोल्हापूर दरम्यानच्या टोल नाक्यांवर लक्षवेधी धरणं आंदोलन केलं. किणी टोल नाक्यावर सकाळी 9 वाजल्यापासून आमदार सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत असगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते. किणीसह सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आणेवाडी तर पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर या टोल नाक्यांवरही काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन करण्यात आलं. किणी टोलनाक्यावर सुमारे 5 तास चाललेल्या या आंदोलनामध्ये किणी टोलनाका परिसरातील नियमित प्रवाशांसह अन्य वाहनधारक सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. टोल नाही टोला द्या, रस्ता नाही टोल नाही अशा घोषणा देत सरकारचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. काँग्रेसचा झेंडा हाती घेत आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला. आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी वाहनांवर टोल देणार नाही अशा आशयाचे स्टिकर चिकटवले. या आंदोलनाच्या धसक्यामुळे वाहनधारकांकडून टोल आकारला जात नव्हता. प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी वाहनांना 25% सवलत देण्यात येईल असं सांगून आंदोलन मागं घेण्याचं आवाहन केलं. परंतु आमदार सतेज पाटील यांच्यासह कार्यकर्ते संपूर्ण टोल माफीच्या मागणीवर ठाम होते. आमदार सतेज पाटील यांनी अगोदरच वाहनधारकांना त्रास न देता आंदोलन करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु दुपारपर्यंत महामार्ग प्राधिकरणानं मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांसह स्थानिकांनी महामार्गावर झोपून वाहतूक रोखली. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी महामार्ग रोको मागं घेत वाहतूक खुली केली. दरम्यान दुपारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी पुन्हा आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार सध्या महामार्गाचं काम सुरू असल्यामुळं महामार्ग सुस्थितीत येईपर्यंत वाहनधारकांना 25% सवलत देण्यात येईल. ही सवलत 50% करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. टोल नाक्यांच्या परिसरातील 20 किलोमीटरपर्यंतच्या गावांमधील वाहनांना टोल माफी केली जाईल. येत्या 15 दिवसांमध्ये सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवून सर्व्हिस रोड वाहतूक योग्य केले जातील अशी आश्वासनं दिली. या आश्वासनानंतर आमदार सतेज पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेत महिनाभरात आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं सांगितलं. 25% सवलत दिली होती असं सांगितलं, परंतु त्यात सुद्धा एक्झॅक्ट 25% दिली गेली नव्हती. आम्ही आकडेवारी काढलेली आहे, त्यांना सांगितलं की ती एक्झॅक्ट 25% करा. आमची मागणी होती सर्व्हिस रोड हा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत 100% टोल माफ करावा. परंतु त्यांनी कायद्यातल्या अडचणी आणि हा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणं अभिप्रेत असल्यामुळं त्यांच्या हातामध्ये नाही. परंतु सकारात्मकरित्या पत्र त्यांनी दिलेलं आहे की हा निर्णय आम्ही 50% करण्याची भूमिका घेतो. 15 दिवसात हे सर्व्हिस रोड व्यवस्थित त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर नियमात तरतूद होती 20 किलोमीटरच्या गावातल्या लोकांना पास देऊन सोडायची, त्याची अंमलबजावणी नव्हती. तोही त्रास 20 किलोमीटरमधल्या जवळजवळ 31 गावांना होत होता. ते गाव टू गाव जाऊन त्यांना पास देण्याची व्यवस्था या ठिकाणी करा म्हणून अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि म्हणून आत्ता कोल्हापूर आणि कराड सातारा या बाबतीत आम्ही या ठिकाणी पुढची दिशा नक्कीच 50% घेण्यासाठी या ठिकाणी ठरवू. या आंदोलनात गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील भुयेकर, काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, विक्रम जरग, संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, भारती पोवार, प्रवीण केसरकर, तौफिक मुल्लानी, दुर्वास कदम, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, संध्या घोटणे, शशिकांत खवरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.